भारत माता की जय, भारत माता की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, वंदे मातरम, वंदे मातरम। अत्याचार बंद करो, भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की सर्वसामान्यांची इच्छा आहे की आता बांगलादेशला शिकवायला लागेल, जसं पाकिस्तानने अटक केला त्याबद्दल बांगलादेशला आता निश्चित ते करावे, तुम्ही हत्यार थांबवा, अन्यथा तुमच्या चांगला तुमच्या काळात टाकू, अशा पद्धतीने आता आपल्याला कृती करावी लागेल अशी माझी निश्चित अपेक्षा आहे। आणि बांगलादेशात ज्या मुस्लिम समाजाचा जो हिंदुत्व चाललेला अत्याचार आम्ही धिक्कार करतो, धिक्कार धिक्कार धिक्कार। आज पनवेलमध्ये सकल हिंदू मराठी समाजाच्या वतीने आज बांगलादेशमध्ये जे अत्याचार हिंदू समाजावरती होते त्यानिमित्त मोर्चा काढला, काय सांगतो? बांगलादेशमध्ये हिंदू जो अल्पसंख्याक आहे बांगलादेशचा, त्याच्यावर ज्याप्रमाणे अत्याचार होतात, तिथे आमच्या मंदिरांच्या तोडफोड केली जाते, आमच्या मूर्त्या तोडल्या जातात आणि हिंदूंना ज्याप्रमाणे तिथे प्रताडित केलं जातं त्याचा मी इथे निषेध करते। आणि मानव अधिकार जे विश्वामध्ये कुठे पण कुठल्या पण कम्युनिटीवर कुठल्या पण लोकांवर अत्याचार होत असेल तेव्हा आवाज बुलंद करतो, पण जेव्हा बांगलादेशमध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात तेव्हा मानव अधिकार पण मुख घेऊन गप्प बसलेला असतो। तर आम्ही इथे भारताचे हिंदू आमच्या बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांसाठी इथे आवाज उठवतो आणि त्याला तिथे सुरक्षित वातावरण मिळावं। जसा भारतातला मुसलमान इथे सुरक्षित आहे, भारतातला अल्पसंख्याक इथे सुरक्षित आहे, तसा बांगलादेशमधला अल्पसंख्याक बांगलादेशमध्ये सुरक्षित असावा ही इथे आमची सकल हिंदू समाजाची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आज पनवेलमध्ये निषेध मोर्चा केला आहे। बटेंगे तो कटेंगे ही भूमिका घेऊन आज सर्व हिंदू समाज इथे आज एकत्रित जमलेला आहे। बांगलादेशमध्ये जो हिंदू समाजाच्या विरोधाचे आंदोलन चाललेलं आहे, त्यांच्यावर जो अन्यायकारक अतिरेक आता होत मुसलमान तिथे बांगलादेशमध्ये करत आहेत, त्याच्या विरोधात हा इथं आग्रह दिसून येत आहे। त्यांना एकच इथून ताकीद देऊ शकतो, आता सर्वांनी इथे सांगितलेलं आहे, बांगलादेशच्या हिंदू धर्मियांच्या बद्दल जर चांगली भूमिका घेतली नाही तर इथे जे अनधिकृत बांगलादेश घुसलेले आहेत त्यांना शोधून काढल्याशिवाय हा इथला हिंदू समाज राहणार नाही आणि त्याची दखल ही ताबडतोब घ्यावी, कारण आता हिंदू हा एकत्र आलेला आहे आणि अशा पद्धतीने जर एकत्र येऊन झाला तर मग समोरची काही गैर राखली जाणार नाही, हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सगळे जमलेले आहेत। आणि बांगलादेशचा आम्ही सर्व इथे हिंदू जमलेलो आहोत, जे कोणी जमले सर्वांनी आज आम्ही धिक्कार जाहीर करू।